हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदात राहा हीच आपण आईची दंबाचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आज आहे बाप्पांचं आगमन आणि आज आपले गणपती बाप्पा मस्त उत्साह, आनंद आणि भरभराट घेऊन आपल्या घरी येणार आहेत. सगळ्यांच्याच घरी म्हणजे बाप्पांचं आगमन आज होणार आहे. तर सकाळी सकाळी आता चाललेली आहे माझी स्वयंपाकाची घाई, कारण स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर बाप्पा घ्यायला जाणार आहेत आम्ही. आणि इकडे आता मिक्स भाजी केलेली आहे एका कढईमध्ये, नंतर एका कढईमध्ये मी मटकीची भाजी टाकलेली आहे, ती पण आता शिजत आलेली आहे. आणि डाळ भात, पुरी आणि बासुंदी असा काही आजचा मेनू आहे. त्यासोबत बाप्पांसाठी मोदक केले होते, तर मोदक करून ठेवलेत मी, तर ते पण आपण नैवेद्याला दाखवणार आहोत. इकडे आता स्वयंपाक झालेलाच आहे आणि डाळ पण शिजलेली, एका बाजूला भात लावून दिलेला आहे. त्यानंतर आता म्हटलं पोळ्यांचं म्हणजे पुरी करण्यासाठी कणिक करून घेऊया आणि बाप्पा घेऊन आल्यानंतर मग गरम गरम अशा पुऱ्या तळणार होती, मग बाप्पांना नैवेद्य दाखवता येईल आणि बाप्पा पण विराजमान होतील. तर इकडे म्हटलं कसं आहे, सण वगैरे असला ना तर छान असं साडी वगैरे घातली की छान वाटतं. तर म्हटलं स्वयंपाक करायला आपण आधी करून घेऊया आणि त्यानंतर मग रेडी होऊ म्हटलं. नंतर गेलो आम्ही बाप्पा घ्यायला. तिकडे मस्त मोठे मोठे बाप्पा होते, अगदी खूप छान प्रसन्न, वेगवेगळ्या मूर्ती होत्या, अगदी बाल गणेशा होते. खूप छान वाटत होतं, अगदी प्रसन्न. सगळीकडे ढोल ताशांचा आवाज येत होता आणि अगदी लहानपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्याच मूर्ती तिकडे होत्या. त्यानंतर सगळं पूजेचं साहित्य एकाच ठिकाणी सगळं असं आपल्याला मिळतं आणि इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. तर खूप सारे स्टॉल लागलेले होते आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पा होते. आणि एक अजून म्हणजे किंमत खूप रिजनेबल होती, खूप कमी किमती होत्या. आणि या ठिकाणी आता आम्ही पण एक बाप्पा सिलेक्ट केले आणि ते घरी आणण्याची तयारी चाललेली होती आता. तर आता मुलांनी गणपती बाप्पा वगैरे घेतले होते, त्यानंतर थोडंसं मुलांना डेकोरेशन करणार म्हणे आम्ही, तर त्यासाठी थोडंसं सामान घेतलं डेकोरेशनचं आणि मग आलो घरी. आता इकडे मी दरवर्षी फक्त मखर वगैरे ठेवत असते आणि छोटंसं असतं डेकोरेशन वगैरे, खूप जास्त काही करत नाही आम्ही. पण यावर्षी मुलांचं चाललेलं होतं आणि त्यांचे आजी बाबा पण आलेले आहेत आता गणपतीसाठी. तर त्यांचं चाललेलं होतं की मम्मी म्हणे आम्ही दोघंजणं मिळून काहीतरी डेकोरेशन करतो छोटंसं. तर म्हटलं ठीक आहे. दोघांचं चाललेलं होतं इकडे कसं करायचं, काय करायचं ते. आणि मध्ये मध्ये त्यांच्या आजीबाबांचं पण चाललेलं होतं की असं करा तसं करा म्हणून. सगळ्यांचं विचारविनिमय करून चाललेलं होतं त्यांचं. मी माझं दुसऱ्या कामात व्यस्त होती. तर इकडे आता चाललेलं होतं की असं असं लावूया वगैरे. आणि मग त्यांच्या बापांनी बसून घेतलं की म्हटले की चला तुम्ही तो करताय तर करा म्हणे दोघं मिळून. तर आता चाललं आहे लाडूबाईचं आणि राजचं दोघांचं चाललेलं आहे की असं करू तसं करू. तर आता आई पण मध्ये मध्ये मदत करत होत्या आणि फायनली आता डेकोरेशन बघूया कसं होतं ते. तर त्यांना म्हटलं की हे सगळं करायचं असलं की आदल्या दिवशी केलं तर बरं पडतं. पण काय होतं की राजला बरं नव्हतं आणि लाडूबाईजी तर तिचं कॉलेज होतं, त्यामुळे तिलाही जमत नव्हतं. ती संध्याकाळी 6पर्यंत घरी येते आणि त्यानंतर खूप थकलेली असल्यामुळे तिलाही जमलं नाही. तर म्हटलं की आम्ही छोटंसंच करतो, तर आजच करूया म्हणे डेकोरेशन. तर चाललं होतं. तर इकडे आता त्यांचं ठरलेलं आहे की कसं करायचं आहे, काय करायचं आहे. आणि आता बघूया त्यांचं फायनल डेकोरेशन काय होतं ते. तुम्ही पण एन्जॉय करा. त्यानंतर गणपती बाप्पा विराजमान होतील. तर इकडे आता फायनल डेकोरेशन झालेलं आहे. बाप्पा पण विराजमान झालेले आहेत. धूप दीप अगरबत्ती लावून, दिवे लावून सगळे आता आरतीची तयारी करणार आहोत. तर या ठिकाणी त्यांनी लाईटिंग वगैरे लावून दिली, मुलांना फोकस लावून दिला आणि छान अशी मनमोहक बाप्पांची मूर्ती. खूप प्रसन्न वाटतं, उत्साह असतो घरामध्ये आणि सगळीचकडे खूप छान वाटत असं. बाप्पांचं आगमन खूप जोरात होत असतं सगळीकडे, तर खूप छान वाटतं. तर यावर्षी आई बाप्पा आलेले आहेत आणि मुलंही खुश आहेत. तर आता आरतीची तयारी चाललेली आहे आमची आणि दिवे वगैरे लावले मी आणि त्यानंतर म्हटलं आता आई बाबा आरती करतील. तर सगळी तयारी झाल्यानंतर प्रसाद वगैरे ठेवला होता देवाला मोदकांचा. तर आता इकडे आरती करून घेतो आम्ही आणि तुम्ही पण एन्जॉय करा फ्रेंड्स. आणि व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला कमेंट्समध्ये सांगत जा. असेच व्हिडिओ बघत राहत जा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.